मंडळी नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर शिल्पा मोडेकर आपले सहर्ष स्वागत करते. मंडळी, अनेक नवनवीन विषय घेऊन आम्ही आपल्या समक्ष नेहमीच येत असतो कृषी दर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून. याच्या मागचा उद्देश हाच असतो की आपल्या मनामध्ये ज्या शंका आहेत किंवा जे विचार आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवावे आणि त्यातून तुम्हाला देखील काही मार्गदर्शन मिळेल, त्यासाठी आपण तज्ज्ञांना इन्व्हाइट करत असतो. तर अशाच एका महत्त्वाच्या विषयास घेऊन आपण आपल्यासमोर आम्ही आज आलेलो आहोत आणि तो विषय आहे कुरण विकास. तर आपण या कुरण विकासाबद्दलची माहिती करून घेणार आहोत. त्यासाठीचे एक्सपर्ट आपण आज बोलवलेले आहेत स्टुडिओमध्ये. ते आहेत श्रीयुत सुभाष बडवे सर. नमस्कार सर. नमस्कार. बडवे सर हे सोलापूर इथे वनसंरक्षक म्हणून कार्यरत आहे आणि या सदरील फील्डमध्ये त्यांचा 29 वर्षाहूनही जास्तचा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्या सगळ्यांनाच नक्की होणार आहे. पण त्यातल्या त्यात विशेष प्रामुख्याने जी सांगण्याची गोष्ट आहे ती अशी की जे कुरण विकास आहे किंवा जी पडीत जमीन आहे त्यावरती कशी लागवड करता येईल आणि त्यांचं जे पद आहे उपवनसंरक्षक, या पदावरती ते अधीनस्थ असताना त्यांनी कुठले उपक्रम हाती घेतलेले होते आणि ते कसे यशस्वीरित्या पार पडलेले आहेत त्याबद्दल देखील आपण मार्गदर्शन त्यांच्याकडून घेणार आहोत. सर, आपण आपल्या प्रेक्षकांना हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम असल्यामुळे आधी फोन नंबर देऊन घेऊयात. मंडळी, आपण फोन नंबरची नोंद करून घ्या. दूरध्वनी क्रमांक आहे 24908050 आणि 24988050. मुंबई बाहेरून आणि मोबाईलवरून जे प्रेक्षक फोन करणार आहेत त्यांनी कृपया 022 हा कोड नंबर अवश्य लावावा. तुमचे प्रश्न येत आहेत तोपर्यंत मी चर्चेला सुरुवात करते. सर, आपण जे कुरण विकासावरती आज बोलणार आहोत त्याचा एक थोडासा संदर्भ आपण प्रेक्षकांना देऊया की आपला या विषयाला हात घालण्यामागचा उद्देश काय होता. तर याच्यातून काही आपल्याला असं विकसित करता येईल का ती पडीत जमीन की जिथून आपल्याला चाऱ्याची, वैरणीची जी निकड भासतीये बदलत्या हवामानानुसार, तिला बॅलन्सिंग ऍक्ट म्हणून आपण हे कुरण विकासाला कन्सिडर करतोय का? तुम्ही प्लीज त्यावर डिटेल्स सांगता. तर कुरण म्हणजे आपल्या या गावातील जनावरांना चरण्यासाठी जे काही रानं सोडलेली आहेत, जी काही जमीन सोडलेली आहे, तर अशी जमीन म्हणजे कुरण. आणि अशा कुरणामध्ये जवळजवळ 70% पर्यंत हे गवताळ प्रदेश असतात आणि 30% त्याच्यामध्ये वृक्ष असतात. तर हे जे 70% आणि 30% हे जे प्रमाण आहे, अशा या प्रकारची कुर्ण आपल्याकडे या भारतामध्ये आहेत आणि आफ्रिकेमध्ये पण आहेत. विषुववृत्तापासून एकूण 35 अंश उत्तरेकडे आणि 35 अंश दक्षिणेकडे हा जो भाग येतो, या भागामध्ये ही अशी कुर्ण आढळतात आणि याला या सव्हाना टाईपची हे म्हणतात, एकूण ते कुर्ण म्हणतात. तर या एकूण कुरणामध्ये जास्तीत जास्त प्रकारचं वन्यजीव आणि तिथलच्या लोकांचं सगळं जीवनमान हे जास्तीत जास्त अवलंबून असतं. की ज्याप्रमाणे आपण म्हणजे या कमी पावसाच्या प्रदेशाकडे आपण ज्यावेळेस म्हणजे असं पाहतो, तर तिथलच्या लोकांचे जे काही जीवनमान असतं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती जी असते ती सगळी जनावरांवर अवलंबून असते. आणि आपलं सगळ्यांचं शेवटी एक ध्येय हेच असतं की प्रत्येकाला अर्थप्राप्ती व्हावी आणि त्याच्यातून आपला विकास साधता यावा. तर अर्थप्राप्ती व्हावी, विकास साधावा, ह्याच्यासाठी आपल्याकडे काय आहे? आज आपल्या महाराष्ट्राचा नुसता आपण विचार करायचा झाला तर आपल्याकडे 307 लाख हेक्टर एवढी जमीन आहे. तर मग तेवढ्या जमिनीपैकी आपल्याला जवळजवळ 63,000 म्हणजे एवढं आपलं वनक्षेत्र आहे. आणि वनक्षेत्र एकूण पाहिजे आपल्याला 33%. तर 33% हे आपण जे एकूण करतो, तर ते करत असताना आपल्या या पावसाळी म्हणजे ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो या ठिकाणी म्हणजे जे काही निसर्गाने ते सगळं कुर्ण दिलेली आहे. तर आता ही आपल्यामध्ये कुर्ण का निर्माण होतात? तर या ठिकाणी पाऊस कमी असतो, नंतर इथलची जमिनीला खोली कमी असते आणि इथं ही जी या जमिनीला खोली कमी असल्यामुळे त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये सुपीकता पण कमी होते. तर अशा या प्रकारेमध्ये म्हणजे तिथे जी वृक्ष लागवड आहे ती काय म्हणजे एकदम चांगली व्हावी इतका काय तेवढा तो पाऊस पुरेसा नसतो. आणि जो काही कमी पाऊस असतो तेवढा पाऊस या गवताच्या वाढीसाठी आणि त्याची पूर्ण लाईफ सायकल पूर्ण होण्यासाठी तेवढा पुरेसा ठरतो. आणि या गवताच्या माध्यमातून ज्यावेळेस तुमच्या या जनावरांना एकदम चांगल्या प्रकारचा चारा मिळतो त्यावेळेस
आपल्याला दूध चांगलं मिळतं, नंतर मांस चांगलं मिळू शकतं, लोकर आहे, केस आहे, नंतर जनावरांची शिंग आहेत, हाडं आहेत, आणि या प्रकारे माणसाचा विकास यांच्या माध्यमातून होत असतो. म्हणजे कुठेतरी आपण असं म्हणूया की नेहमीच जे अंडर कल्टिवेशन लँड आहे किंवा जमीन आहे तिच्यावरतीच अवलंबून न राहता आपण जी पडीक जमीन आहे तिला देखील आपण कल्टिवेशन खाली आणू शकतो. काही ठराविक प्रकारचे गवताबद्दल जे आपण आता बोलणार आहोत ते लावून. तर मग अशी जी आपण एरवी म्हणतो की काही ठराविक हवामानांमध्ये आपण एक प्रत्येक पद्धतीचं पीक घेत असतो आणि त्या त्या एरियानुरूप तिथे लागवड होत असते. पण जेव्हा आपण अशा पडीक जमिनीबद्दल बोलतोय त्याचंही काही एक ठराविक तंत्र आहे का की ज्याच्या माध्यमातून आपल्याला ठराविक प्रकारचंच गवताचं तिथे उगवणूक केली जाऊ शकते? होय होय. तर आता या आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील पूर्ण या गवताळ प्रदेशाचा अभ्यास शंकर नारायण आणि ये दभडगावकर यांनी केलेला आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी आपला हा जो सगळा दक्षिण भारत आहे तो सेहिमा आणि डायकॅन्थियम म्हणजे पावणे आणि मार्वेल या दोन या गवताच्या अधीन येणारा हा सगळा भाग आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हे सक्सेशन म्हणतो, ज्यावेळेस हे एकूण गवताचा विकास म्हणतो, तर ते गवताचा विकास होताना जास्तीत जास्त प्रकारची गवतं याच प्रकारामध्ये येतात. आणि ज्यावेळेस तुमची जमीन चांगली असते त्यावेळेस तुम्हाला तिथे उत्कृष्ट प्रकारचं गवत येतं. आणि जर तिथं आगी लागल्या, जनावरांची चराई झाली आणि त्याच्याकडे नीट लक्ष दिलं गेलं नाही, त्याच्यामध्ये चांगले या पाण्याची ओल धरून ठेवण्यात आली नाही, तर मग ते गवत मग हे कमी कमी प्रकारचे होत जातात. आणि हा जर आपण प्रकार पाहिला तर आपल्याला आपल्या जमिनीची जी काय आपण हेल्थ म्हणतो तर ती केवळ ते गवत पाहून आपल्याला सांगता येऊ शकते. काळ्या कुसळीची रानं म्हणजे आपल्याकडची जमीन सगळी निकृष्ट झालेली आहे. त्या जमिनीतून आपल्याला काहीही मिळणार नाहीये. आपली जनावरं तिथे जी चरायला जातात तर त्यांचं पोट तर भरलं पाहिजे, तर तेवढं त्यांचं पोट भरेल इतका चारा सुद्धा तिथे नसतो. म्हणजे केवळ आपण म्हणतो की ते व्यायामासाठी तर ही जनावरं म्हणजे काही तिथे जात नाहीत, असंच होतं. तर मग अशा हे जे पडीक जमिनी आहेत तर अशा पडीक जमिनी किंवा वेस्टलँड म्हणून जर आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी जवळजवळ 50,000 हेक्टर पर्यंत किंवा ह्याच्यापेक्षा जास्ती सुद्धा क्षेत्र म्हणजे 16% एकूण भूभागाच्या एवढं क्षेत्र आपलं ते पडीक आहे. सर, आपण बघतो समजा नागपूरकडचा एरिया आहे विदर्भातला किंवा ठराविक काही मराठवाड्यातले पण काही ठिकाणं आहेत की जिथे पावसाचं जी पर्जन्यमान आहे ते कमी आहे आणि काही ठिकाणी अगदी अतिप्रमाणात पाऊस पडत असतो. आता सद्यस्थितीमध्ये तर असं आहे की अगदी म्हणजे वृष्टी आणि त्या हवामानाचा अंदाज आपण बांधू शकत नाही. तर जसा पिकांवरती याचा परिणाम होत असतो तसा आपण या पडीक जमिनीवर जी लागवड करणार आहोत त्या कुरणाचा जे विकास करणार आहोत त्याच्यावरती ह्या हवामानाचा काही परिणाम होतो का आणि त्या अनुषंगाने आपल्याला काय पर्यायी व्यवस्था करता येऊ शकते? या हवामानाचा तर खूप मोठा परिणाम आपल्या सगळ्या इकोसिस्टीमवर होतो. आणि त्यातल्या त्यात हे जे आपले हे गवताळ कुरण जी निर्माण झालेली आहे म्हणजे महाराष्ट्राचा जर आपण विकास घेतला तर म्हणजे जर ते विचार केला तर या सह्याद्रीकडून म्हणजे या पश्चिम अरबी समुद्रावरून येणारे ढग हे आपल्या सगळ्या घाट माथ्यावर अडवले जातात आणि तिथंच आपल्याकडे जास्तीत जास्त पाऊस पडतो. आणि मग उरलेला जो पाऊस असतो तो पाऊस म्हणजे तो जो मधला 200-250 किलोमीटरचा जो मधला त्याचा प्रवास करतात ते ढग, त्या काळात ते ढग या बाष्पतेने आणि आर्द्रतेने ते संपृक्त झालेले नसतात आणि त्यामुळे तिथं पाऊस पडत नाही. आणि तोच भाग नेमका आलेला आहे आपला. तसा महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यामधून जवळजवळ 94 तालुके आवर्षण प्रवण आहेत. आणि ज्यावेळेस 1972ला आपल्याकडे दुष्काळ पडला तर त्याचा अभ्यास करण्यात आला आणि एक सुब्रमण्यन नावाचे त्यावेळेचे ते मंत्री होते, ते नगर विकास आणि या पुनर्विकासचे, तर त्यांनी त्याच्याबाबतचा एक अहवाल त्यावेळेच्या सरकारला सादर केला. त्याच्यामध्ये त्यांनी ह्याच्यामध्ये पूर्ण आदेश दिलेला की आपल्या महाराष्ट्रातली जमीन अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे आणि जमिनीमध्ये 0 ते 7.5 आणि 7.5 ते 22.5 आणि 22.5 ते 90 सेंटीमीटरची अशी जवळ 75% जमीन आपली कमी खोलीची आणि मध्यम खोलीची आहे. मग अशा जमिनीमध्ये आपल्याला जे काही येणार आहे तेच घ्यावं लागणार आहे. इथच्या लोकांची जी जीवन पद्धती आहे त्या ठिकाणी ती सगळी जनावरांवर अवलंबून आहे. आणि मग आपल्याला त्या ठिकाणी आपला विचार करावा लागतो की आपल्याला प्रत्येक ठिकाणी वृक्ष लागवड हाच एक पर्याय नाहीये. आपण म्हणतो किंवा म्हणजे जर तुम्हाला जमीन दिसली की वृक्ष लागवड करा,
ठीक आहे, परंतु वृक्ष लागवडीपेक्षाही तुम्हाला ही गवत लागवड केली आणि जर तुरळक त्याच्यामध्ये आपण वृक्ष लावले तर ते एक अतिशय सुंदर असं एक मोझॅक पद्धतीचं आपलं म्हणजे कुरण निर्माण होईल. आणि जी लोकांची जी मुख्य गरज आहे ती आज आहे खरी चाऱ्याचीच आहे. हैदराबादची मॅनेज संस्था आहे, त्या मॅनेज संस्थेने असं त्याचा एक अभ्यासांती जाहीर केलेला आहे की ज्या ठिकाणी 300 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी 5 वर्षातून 2दा दुष्काळ पडतात आणि ज्या ठिकाणी 300 ते 600 मिलीमीटर पाऊस पडतो तिथे 10 वर्षात 5 वेळा दुष्काळ पडतात. आणि आपला सगळा हा जो भाग आहे तो नेमका तोच आहे. मग जर या दुष्काळाला आपल्याला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे? शेतीवर तर पूर्ण अवलंबून शेतकऱ्यांना राहता येत नाही. ज्या लोकांच्याकडे कालव्याचं पाणी आहे, ज्या लोकांच्याकडे विहीर बागायत आहे थोडंफार, ते आपलं त्यांची जमीन करतात. परंतु आज जर आपल्या महाराष्ट्राची ओलिता खालची जमीन पाहिली तर ती फार फार तर 19-20% येते. मग उर्वरित क्षेत्राचं काय? 80% क्षेत्र आपलं कोरडभाऊ राहणार आहे. मग त्या क्षेत्रावरती लोकांना एक चांगला मार्ग जर कोणता पाहिला तो या दुग्ध व्यवसायाचा चांगला येऊ शकतो. आपल्याकडे चांगल्या प्रकारच्या मांस देणाऱ्या या शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत, चांगलं दूध देणाऱ्या आपल्या या गाया आहेत. मग ह्यांच्याकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं आणि त्यांचा जो काही उदरभरणाचा जर आपण इथं या प्रश्न या आपल्या या पडीक जमिनीच्या माध्यमातून सोडवला तर तो फार चांगला होणार आहे. म्हणजे आपण कुठेतरी असं जेव्हा म्हणतोय की आपण भारत हा नेहमीच कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, पण तो कृषीप्रधान मध्ये काही अनेक घटक आहेत की त्या घटकांनी मिळून तो कृषीप्रधान बनतोय. त्या घटकांमध्ये प्रामुख्याने त्या कृषी खात्यामध्ये किंवा त्या लागवडीमध्ये किंवा जमिनीचा पोत सुधारण्यामध्ये पासूनची जी आपण खत टाकतोय तिथून ते अगदी जे जनावर तिथे झटतायत त्यांच्यापर्यंत आणि त्या जनावरांचा खाद्य जिथून निर्माण होतंय ते गवत असेल किंवा चारा असेल, या सगळ्या घटकांना अनुभूत होऊन मग आपलं कृषी संवर्धन किंवा ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्सिंग ऍक्ट ठेवत असतात. पण आपण एक सर्वसामान्य शेतकऱ्याबद्दल समजा कन्सिडर केला हा कुरण विकास, तर प्रत्येकाकडे शेती आहे किंवा जमीन आहे असं नाही, किंवा ज्याच्याकडे जमीन आहे ती लागवडीखाली येऊ शकत नाही अशी ही परिस्थिती आहे. तर मग अशा अगदी ज्याचं उत्पन्न कमी आहे त्या शेतकऱ्यांनी जर कुरण विकासावरती भर दिला आणि त्याची लागवडीखालची जमीन जर कमी आहे हे जर असेल परिस्थिती, तर मग हा कुरण विकास त्याला फायदेशीर ठरतो का? निश्चित चांगला ठरेल. आणि म्हणजे केवळ आपल्याकडे जमीन नाही म्हणून हे नाही, तर आपल्या या गावाला येणारे जे काही रस्ते आहेत तर त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही हे लावू शकता. आपल्याकडे आपलं जे काही घर असेल या एकूण ते घराच्या मागच्या बाजूला किंवा पुढच्या बाजूला जे काही अंगण असेल, परसदार असेल, तिथे तुम्ही ही म्हणजे या चांगल्या प्रकारची गवतं लावू शकता. कारण ही गवतं अशी पाहिजेत की त्याच्यामधून जनावरांचं पौष्टिक त्यांना म्हणजे त्याचं पोषण झालं पाहिजे. तर हे पोषण होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचे गवताची रोपं तयार करावं लागतील. आणि तर ती रोपं तयार करायची झाली तर आपल्याला त्या पद्धतीच्या माध्यमातून या म्हणजे या लोकांना आयती रोपं मिळतील आणि ती रोपं जवळजवळ 8 ते 9 महिन्याची चांगली असतील. आणि अशी रोपं झाली तर त्यांना केवळ 5 महिन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं कुरण किंवा चांगल्या प्रकारचं चारा देणारं म्हणजे त्यांचं रान तयार होऊ शकतं. आणि जे भूमिहीन लोक आहेत किंवा म्हणजे जे अत्यल्प भूधारक आहेत, अल्प भूधारक आहेत, त्यांना सुद्धा या एकूण त्यांचे शेतकऱ्याचे जे बांध आहेत त्या बांधावरती ते 1-1 मीटर अंतरावर, अर्ध्या मीटर अंतरावर ते या प्रकारची गवताची रोपं लावायला पाहिजे. कारण आतापर्यंत जो काही गवताचा अभ्यास झाला आणि कुरण विकास करा म्हटलं तर म्हणजे खूपशा लोकांची समजूत असते की फक्त गवताचं बी घेतलं आणि आपण ते नुसतं पेरलं की ते आपोआप येतं. पण असं नाहीये. कारण या गवताच्या या बियाला खूप शत्रू असतात. एक तर सगळ्यात महत्वाच्या त्या मुंग्या असतात. त्याला मुंग्या म्हणजे जे ते गवत खातात आणि त्याची फोलकट तुम्हाला ती अशी वरती आलेली रानामध्ये खूप वेळा दिसतात बघा. मुंग्या असतात, त्याला फंगस लागते, त्याला पक्षी खातात आणि एवढ्यानंतर ते म्हणजे जरी आपलं ते एक गवत उगवलं तरी त्याला नाकतोडे असतात, नंतर त्याला इतर कीटक असतात, नंतर त्या कीटकांच्या बरोबर काही इव्हन ते पक्षी सुद्धा त्याचं ते म्हणजे जे त्याची ती पानं तोडतात. सर, व्यवस्थापनाविषयी आपण नक्कीच एक डिटेलमध्ये चर्चा करूया, पण आपल्याला आता एक फोन आलेला आहे, आपण तो फोन घेऊया का? आशा जाधव बोलतायत औरंगाबादहून. बोला आशाताई. मॅडम बोला. नमस्कार. हा मॅडम, माझा एक प्रश्न आहे. प्रश्न विचारण्यापूर्वी तुम्ही खूप छान सूत्रसंचालन करता आणि खूप छान दिसतात मॅडम. थँक्यू सो मच. आता मला नाही का एक प्रश्न विचारायचा आहे की कुरण विकास करण्याच्या काही नियोजित पद्धती आपल्याकडे आहे का? हो, नक्कीच. धन्यवाद आशाताई.
येस, आपल्याला जे एक कुरण विकास करायचा आहे त्याचं अगदी व्यवस्थितपणे नियोजन करावंच लागतं, कारण या नियोजनाशिवाय कोणतीही गोष्ट तुम्हाला जे अपेक्षित फळ आहे ते मिळत नाही. आणि हे नियोजन आपल्याला ज्यावेळेस करायचं असेल तर 1 वर्ष अगोदर त्याचं नियोजन करावं लागतं. तर आपलं जे क्षेत्र आहे, पहिलं आपलं क्षेत्र किती आहे ते आधी तुम्ही नीट आधी पाहून घ्या. नंतर त्या क्षेत्राचा उतार कसा आहे, त्या क्षेत्रातून जे काही पाण्याच्या ओघळी वाहत आहेत का, त्याच्या पाण्यातून काही तिथं आपले या सालकाडी धूप होत आहे का, त्याला या घड्या पडलेल्या आहेत त्याच्यातून जात आहे पाणी वाहून. तर ते पाणी पहिलं आपल्याला थोडं अडवावं लागतं, जिरवावं लागतं. आणि हे पाणी अडवलं जिरवलं म्हणजे आपल्या त्या जमिनीमधली ओल वाढते. आता ही जर आपण नुसती ओल वाढवली तर त्या ओल वाढवल्याच्या बरोबर आपल्याला चांगल्या प्रकारची गवतं पण लावावी लागतात, कारण ओल जर आपण नुसती वाढवली तर जे आपले नैसर्गिक गवतं आहेत तर ती गवतं जातील, म्हणजे वाढतील सगळी. आणि आपल्याला जे अपेक्षित आहे ते आपल्याला अपेक्षित आहे चांगल्या प्रकारचा. सर, आपल्याला एक फोन जो आला होता आशाताईंचा, त्यांनी आपल्याला कुरण विकासाचं नियोजन याबद्दल आपण बोलत होतात विश्रांतीपूर्वी, तर हे खूप महत्वाचा प्रश्न होता हा, आणि आपण थोडीशी सविस्तर याबद्दलची माहिती द्यावी. तर आपल्याला ह्याच्यासाठी आपण काही व्हिज्युअल्स पाहू आपण. हो. तर आपल्याला सगळ्यात पहिले एक गवताची नर्सरी तयार करावी लागते. म्हणजे जून मध्ये जर आपल्याला हे प्लॅन्टिंग करायचं असेल तर ऑक्टोबर नोव्हेंबर पासून आपल्याला त्याची तयारी करावी लागते. मग त्यासाठी आपल्या नर्सरीमध्ये पॉलीबॅग्स वगैरे आपण तयार करायच्या, आणि त्या पॉलीबॅग्स आपण तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये स्लाइड्स आहेत, ते आपल्या स्लाइड आता आपल्याला या पडद्यावर दिसेल. तर हे जे पॉलीबॅग्स आहेत, तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडतो सगळ्यांना की याच्यासाठी लागणारं उत्कृष्ट बियाणं आणायचं कुठून. तर आपल्याकडे भारतामध्ये इंडियन ग्रासलँड अँड फॉर्डर रिसर्च इन्स्टिट्यूट या नावाची एक संस्था आहे, आणि ही संस्था झाशीला त्याचं मुख्य हेडक्वार्टर आहे, आणि आपल्या या दक्षिण भारतासाठी धारवाडला त्यांचं ऑफिस आहे. तर यांच्याकडे आपल्याला उत्कृष्ट प्रकारचं बी बियाणं उपलब्ध होऊ शकतं. आता जर आपण त्यांना जर आपली मागणी वगैरे नोंदवली तर आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकेल. तर या ठिकाणी आपल्या जे इंडिजिनस ग्रासेस जे आपण म्हणतो, आपल्याकडचे ओरिजिनल ग्रासेस, त्याचबरोबर काही सुधारित ग्रासेस आहेत, ते पण आपण त्याला तिथे मिळू शकतात. तर इंडिजिनस मध्ये आपल्याला जो आहे तो या पवन्या, मार्वेल. सर, मी तुम्हाला थोडंसं थांबव इथे, सॉरी. आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे. मंचक सोनावणे बोलतायत हिंगोलीहून. बोला मंचकजी. बोला सोनावणेजी. हा, बोला बोला, तुमचा आवाज येतोय, तुम्ही बोला, सलग प्रश्न विचारा. तुम्ही प्लीज टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. बर, प्रश्न कळाला, धन्यवाद. कुठला ठराविक एखादी जात आहे का गवताची की ती एरियानुरूप ठराविक ती महत्वाची ठरेल? होय होय, येस. आपल्याला त्याच्याबद्दल सांगतो. आपल्याकडे जो आहे सगळ्यात उत्कृष्ट आपली जी जात आहे तर ते आहे ते पवन्या जातीचं गवत आहे. त्याला काही लोक शेडा म्हणतात. शेडा म्हणजे जरा उंच वाढतो, आणि दुसरा जो आहे तो लहान शेडा म्हणजे सेहिमा नर्व्होसम म्हणतो, त्याला तो शेडा आहे. आणि सेहिमा सुलकॅटा म्हणून आहे, तर तो छोटा पावण्या आहे. लहान पावण्या, मोठा पावण्या म्हणतात त्या. ते आपल्याकडे उत्कृष्ट जाती आहेत त्या. पण ह्याच्याच बरोबर आपल्याकडे अजून एक जात आहे, डोंगरी जातीची जात आहे. त्याच्यानंतर एक म्हणजे जे आहे ते काळ्या जमिनीमध्ये वगैरे मार्वेल जातीचं गवत चांगलं येतं. आणि याच्याच बरोबर आपल्याला जे IGFRI वगैरे ह्यांनी ज्या काही चांगल्या ह्या जाती हे केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये गिनी गवत चांगलं आहे. पॅनिकम मॅक्सिमम म्हणून त्याची जात आहे, त्याचं नाव आहे, शास्त्रीय नाव. त्याच्यानंतर सिग्नल गवत म्हणून आहे. त्याच्यानंतर एक ज्या आपल्या या प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स असतात त्या सुद्धा या गवतामुळे थोडं आपल्याला सुधारता येऊ शकतात. ज्या जमिनीमध्ये सॅलिनिटी जास्ती असते किंवा क्षार जास्ती असतात तर तिथे प्यारा गवत चांगलं येऊ शकतं. हे जे आपलं गिनी गवत आहे, तर आता हे आपल्याला या गिनी गवताच्या चांगल्या प्रकारच्या आपण आता हे जे आपण ह्याच्यावर पाहत आहात तर ते केवळ गिनी गवत आहे, आणि IGFRI धारवाडून आणलेलं बी आहे ते. आणि केवळ एक 4 महिन्याची ही रोप आहेत फक्त. आपल्याला ही रोप आता एक वर्षभर सांभाळून जर मोठी लावली तर ते खूप अगदी छान वाढतात. बर, आपण आता जे पाहिलं की अगदी त्याच्या गवताची उंची वगैरे त्याच्या म्हणजे लागवडीच्या दृष्टीने किती लवकर वाढून ते परत त्याचं उत्पन्न पण खूप ठराविक काळामध्ये मिळत असणार आहे. एकदा लागवड केलेलं जे बी आहे ते बी किती महिन्यांपर्यंत, किती वर्षांपर्यंत उत्पन्न देत असतं एका म्हणजे आपण समजा 1 एकर किंवा 10 एकर बद्दल बोललो
तर लागवडीनंतर ते किती ठराविक मुदतीपर्यंत देतंय का? बरोबर. आपण या बियाणाची लागवड केल्यानंतर त्याचं अगदी म्हणजे कापणीपर्यंत होईपर्यंत त्याला 2 वर्षाचं तरी चांगलं लागतं हे. बर. पण आपण जर हे नर्सरीमध्ये जर आपण चांगल्या प्रकारचे पॉलिबॅगमध्ये सीडलिंग्स तयार केले तर त्यामुळे नर्सरीमध्ये 1 वर्ष चांगले वाढलेले असतात आणि त्या ठिकाणी आपलं पूर्ण नियंत्रण असतं. आपण त्याला खत देतो, त्याला योग्य ते पाणी देतो आणि त्यामुळे जे आहे ते गवताचे सकर्स वाढतात चांगले आणि त्याचे जे काही रूट सकर्स जे काय येतात ते एकदम चांगले वाढले म्हणजे तो गवताचा खूप मोठा टफ्ट बनतो. बर. तर तो जो टफ्ट बनतो गवताचा तर त्यामुळे त्याचे अजून मोठ्या मोठ्या प्रमाणात ठोंब बनतात आणि त्याप्रमाणे आपली जे जमिनीची धूप सुद्धा थांबली जाते. अच्छा. तर आपण गवत लागवडीपासून त्याचं पहिली तोड व्हायला म्हणजे कमीत कमी 1.5 वर्षाचा तरी वेळ लागतो. सर, एक आपल्याला फोन आलेला आहे. किशोर आरदोडे बोलत आहेत जालन्याहून. किशोरजी, आपला प्रश्न विचारा. दाखवायचं ते तिथे येत लसूण घास आहे, लसूण घासात नवीन काही जात आलेली आहे? येस, धन्यवाद. आता लसूण घासच्या बाबत, लसूण घास हा या बागायती क्षेत्रावरती येतो आणि हा जो माझा अभ्यास आहे तो जास्तीत जास्त कोरडवाहू क्षेत्रावरच्या जमीन म्हणजे ह्याच्यावरचा आहे, हे गवतावरचा आहे. त्यामुळं मी याच्यात तो जास्तीत जास्त भर दिलेला आहे तो आपल्या कोरडवाहू क्षेत्रावरचे जी आपली गवत आहेत त्याच्यावरती दिलेलं आहे. तर हे कोरडवाहू क्षेत्रावरती जर आपण चांगल्या प्रकारे केलं तर लसूण घास तर काय ज्यांच्याकडे एकदम एकूण चांगलं पाणी आहे तर मग तो एकदा तुम्ही लावला की त्याच्यामध्ये चांगले जवळजवळ 24-25% नायट्रोजन म्हणजे चांगले त्याला त्याच्या प्रोटीन्स असतात आणि त्याच्यामध्ये जनावरांना चांगले त्यांना पौष्टिक आहार मिळतोय त्या माध्यमातून. सर, आपण जेव्हा आता मॅनेजमेंटल प्रॅक्टिसेस बद्दल बोलत होतात तर जसं आपण पिकांचं संरक्षण करत असतो तणापासून किंवा किडींपासून, तसं ह्या आपण ज्या कुरण जी जमीन आहे, पडीक जमीन आहे, त्याच्यावर जी लागवड करणार आहोत ठराविक गवतांची, तर त्या गवतांसाठी पण असे काही संरक्षक उपाय करता येतात का आणि ते कसे प्रॅक्टिसमध्ये आणावे शेतकऱ्यांनी? आता हे गवत लागवड केली ना आपण की त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा त्याला धोका राहतो आपल्या जनावरांपासूनच. कारण एकदा एकदम ते हिरवं लुसलुशीत गवत दिसलं की कोणतेही जनावर म्हणजे त्याच्यावर ताबा ठेवू शकत नाही. म्हणून आपल्याला आपलं जे क्षेत्र आहे ते चांगल्या प्रकारचं बंदिस्त करून घ्यावं लागतं. त्याला मग तुम्ही काटेरी तारेचं कुंपण करा किंवा मग आधी घायपात लावून त्याचं तुम्ही कुंपण करून टाका किंवा इतर दुसरे म्हणजे ते काटेरी वृक्ष लावा. बोर आहे, बाभळ आहे, हिवर आहे, ही अशी सुद्धा वृक्ष लावून आपण आपलं फेन्सिंग करू शकतो. आणि एकदा ही रोपं लावल्यानंतर त्याला 2-3 वेळा खुरपण्या द्याव्या लागतात. त्याचप्रमाणे त्याला आपल्याला खते द्यावे लागतात, वर खतं, कारण त्याला त्याची गरज असते. जर आपण त्याची खुरपणी नाही केली तर जे स्थानिक गवत असतं, जे वीड म्हणतो आपण, जे तण आहे ते मग त्याला मध्ये डॉमिनेट करतं आणि त्याला येऊ देत नाही. आणि म्हणून आपल्याला हे जे आपण लावतो, जे आपण गवत लावतो ती गवत मात्र आपल्याला चांगली सांभाळावी लागतात त्याची मोठी होईपर्यंत. आणि या गवताच्या माध्यमातून मग तुमचं जे आपलं पुढचं उद्दिष्ट राहतं की त्याची कापणी वगैरे होते. या क्षेत्रामध्ये तुम्ही जनावरं मोकळे सोडून तर काय चालणार नाही, कारण ते जनावरं त्याचं मग तुडवतात आणि त्याची जी आहे ती चराई सुद्धा खूप होते आणि मग ते वाढायला राहत नाही. परंतु 2 तोडीमध्ये किंवा जर तुम्ही या चक्राकार पद्धतीने जर त्या ठिकाणी जनावरं आपली चरायला सोडलीत म्हणजे त्याला आपण रोटेशनल ग्रेझिंग म्हणतो, तर त्याच्यामध्ये 2 एकूणच्या चरणीमध्ये आपलं 1.5 ते 2 महिन्याचं तरी अंतर असावं. म्हणजे जे काही गवत खाल्लं गेलेलं आहे ते रिस्टोर होईल आणि ते पुन्हा वाढेल. आपण ही प्रत्येक शेतकऱ्याची आणि जे पशुपालक आहेत प्रत्येक ठिकाणी त्या प्रत्येकाचा हा एक खूप महत्त्वाची एक अडचण असते की ठराविक हवामानामध्ये किंवा आता उन्हाळा चालू आहे त्यावेळेला जो हिरवा चारा आहे त्याची निकड भासत असते किंवा पावसाळा सुरू आहे आणि हिवाळा चालू होतोय त्यावेळेला कोरडा किंवा ड्राय फॉडर अवेलेबल नसतं. तर अशा ऋतू बदलांनुरूप पण आपल्याला जर ह्या मेंटेन करायचं असेल चाऱ्यासाठीची उपलब्धता, तर ही जी आपण ज्या जमिनीबद्दल बोलतोय तिच्यावरचं हे कल्टिव्हेशन आपल्याला थ्रू आउट द इयर उत्पन्न देत असतं का सर? होय. ह्याच्यासाठी आपल्याला जे म्हणलं आपण जे म्हणतो या सवाना टाईपचे आपल्याला जे ते ग्रासलँड तयार करायचं आहे, आपण तिथे 30 ते 40% पर्यंत चांगल्या प्रकारचे वृक्ष लावू शकतो. सुबाबूळ हे अतिशय चांगला वृक्ष आहे की जो याचा फॉडर म्हणून आपल्याकडे यूज झाला पाहिजे, वापरात आला पाहिजे. त्याचप्रमाणे अंजन आहे, म्हणजे विदर्भामध्ये अंजनाची झाडं म्हणजे खास त्याच्या तो जो हे एकूण त्याचा पाला आहे
तो मशीनना वगैरे घालून त्याचं दूध अतिशय चांगलं निघतं. अच्छा. तर ते स्थळ काळ परत्वे म्हणजे काही जनावरं काही असा तो पाला खातात, काही पाला खात नाहीत. हो. परंतु आपलं सुभाबळ चांगलं आहे, अंजन आहे, कांचन आहे, नंतर वड, पिंपळ ह्याची सुद्धा पानं खातात ही जी जनावरं आहेत. नंतर विलायती चिंच आहे ती पण चांगली. तर अशा पद्धतीत जर आपण झाडं लावली ना, उंबर वगैरे लावावं, वड, पिंपळ, उंबर आणि बा ते पिंपरी किंवा पायर ही तर झाडं अवश्य लावावीत तिथं. बर. सर आपल्याला एक प्रश्न येतोय. विजय सरोदे बोलता आहेत जालन्यावरून. बोला विजयजी. हो ऐकतोय. विषिकाचा कालावधी लागतो का? बर, धन्यवाद. काही ठराविक कालावधीमध्येच आपल्याला कुरण शेतीसाठीची सुरुवात करावी लागेल किंवा काही ठराविक काळ नियोजन करावं लागेल का? तर आपण जे मगाशी याच्याबद्दल म्हणलो तर आपल्याला 1 वर्ष अगोदर त्याचं नियोजन करायचं आहे. आपण रोपं तयार केली, त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जलमृत संधारणाची कामं करायची आहेत, रोपं लावायची आहेत. आणि जर तुम्हाला जूनमध्ये रोपं लागवड करायची असेल, आता तुमचा जालना म्हणजे तिथे जवळजवळ म्हणजे जो आहे तो जुलैमध्ये तिकडे आपल्याकडे चांगला पाऊस पडतो, म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये. जूनमध्ये जरी आपलं मृग नक्षत्र पावसाचं सुरू झालं तरी जूनमध्ये पाऊस पडतोच असं नाही. मग त्या जर तुम्हाला जुलैमध्ये लागवड करायची आहे तर ते जुलैमध्ये लागवडीसाठी तुम्हाला आत्तापासून तयारी करा. तुम्ही आपल्या चांगल्या प्रकारची रोपं तुम्हाला म्हणजे कुठे उपलब्ध होतात त्याचा शोध घ्या. एखाद्या सामाजिक वनीकरणच्या नर्सरीमध्ये जालन्याला रोपं आहेत, तुम्ही तिथलची पण नर्सरी पाहून या. आणि त्या नर्सरीमध्ये सिग्नल आणि गिनी गवताचे अतिशय चांगल्या प्रकारचे तुम्हाला तिथं रोपं दिसतील बघा. 2012चा दुष्काळ सगळ्यांना आठवतो बघा. हो हो. तर 2012च्या दुष्काळामध्ये सुद्धा तग धरून राहिलेलं गवत तुम्हाला या जालन्याच्या या नर्सरीमध्ये पाहायला मिळेल. त्यांना सर आपण आता तणांबद्दल बोललो, मॅनेजमेंट बद्दल बोललो, परत काही आपण गवताच्या प्रजाती पण सांगितल्या ज्या ठराविक एरियामध्ये छान वाढतात. पण ह्या सगळ्यांमध्ये जी जमीन आहे किंवा जे सॉइल आहे त्याच्या कन्झर्वेशनसाठी काही आपल्याला करता येऊ शकतात का गोष्टी? अतिशय चांगला तुमचा प्रश्न आहे. आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे ते सॉइल कॉन्झर्वेशन, मृदसंधारण. आणि मृदसंधारण झालं की जलसंधारण आपोआप होतं. तर याच्यासाठी आपण एक चांगल्या प्रकारचे एक आपलं व्हिज्युअल पाहू. तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की ते जे गवताचं रोप आहे तर मग त्याच्या मुळ्या सगळ्या या फायब्रस रूट्स आहेत त्याच्या. आणि त्या फायब्रस रूटने तो या 10 बाय 20 सेंटीमीटरची जी काही आमची पिशवी आहे त्याच्यामध्ये हे तयार केलेलं हे गवताचं रोप आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे की ते जे आहे एकूण ते गवताचं ज्या काही मुळ्या आहेत म्हणजे तर त्या किती माती धरून ठेवतात. त्याचप्रमाणे आपला अजून एक फोटो आहे आपला, हा फोटो बघा. एक छोटस जे एक गवताचं रोप म्हणजे जवळजवळ इतकं मोठं ते माती धरून ठेवत आहे की जर आपलं हे मृदसंधारण झालं तर आपलं जलसंधारण निश्चितच होईल, निश्चित होणार. याचप्रमाणे हा एक फोटो बघा. या ठिकाणी केवळ ते गवत तिथं उभं आहे म्हणून तिथं त्या ठिकाणी ती जमीन म्हणजे तग धरून, अन्यथा तिथं मोठी घळ पडली असती आणि हे होऊन गेला असतं. हो हो. सर मी थोडंसं तुम्हाला इंटरप्ट करते. आपल्याला एक फोन आलेला आहे, फोन घेऊया आधी. बोला. नमस्कार, बोला. हा मी सीताराम जाधव बोलतो. बोला जाधवजी. सर प्रश्न असा आहे, दुग्ध उत्पादनासाठी कोणतं गवत चांगलं राहील? चाल छान. तर दुग्ध उत्पादनासाठी मी जे आता तुम्हाला या गवताची नावं सांगितली, या पावण्या गवत उत्कृष्ट आहे. त्याच्यानंतर डोंगरी गवत चांगलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात चांगलं आहे ते इव्हन एक गिनी गवत सुद्धा आपल्या भागामध्ये फार चांगलं वाढतं. आणि ही सगळी गवतं बहुवर्षायू आहेत. सिग्नल गवत पण आहे. अगदी IGFRI धारवाडने सुद्धा ह्यांना आपल्याला या ड्राय भागासाठी रेकमेंड केलेली ही गवत आहे. तर ही गवतं आपल्याला फार चांगली राहतील. या ठिकाणी मी आता तुम्हाला अजून एक या सॉइल कॉन्झर्वेशनचा आपला जो मगाशी विषय चालला होता, तर आपली जी आपली एक पुढची स्लाइड बघू आपण. तर ही जे गवत लागवडीचा एक जो होतो उपयोग असा होतो की ज्यावेळेस या पावसाचा थेंब जो येतो तो पावसाचा थेंब ज्यावेळेस या ढगातून खाली या पृथ्वीकडे झेपावतो तर तो या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्यामध्ये बल फार आलेला असतो. आणि तो जमिनीवर इतक्या वेगात आदळतो आणि त्यामुळे तिथं जी आहे ती माती तिथं ती लूज होते. ती जवळजवळ 5 फूट उंच पडते, उंच उडते आणि 2 फूट लांब पडते. मग अशी होणारी जी धूप आहे की त्याला आपण स्प्लॅश इरोजन म्हणतो. तर स्प्लॅश इरोजन हे आपल्याला केवळ या गवतामुळेच ते आपल्याला थांबवण्यात येतं. टाळता येऊ शकतं. येस. आणि या स्प्लॅश इरोजनच्या नंतर
जे दुसरं इरोजन जे होतं ते शीट इरोजन म्हणजे सालकाडी धूप म्हणतो. हो. तर ही जी सालकाडी धूप आहे तर ती सालकाडी धूप आपल्याला थांबवायची असेल तर आपल्याला आपल्या जमिनीवर हे दगडाचे कंटूरबंद घातले पाहिजे. तर हे दगडाचे कंटूरबंद घातले पाहिजेत. त्याच्यानंतर सीसीटी केली पाहिजे. तर ते या दगडाचे कंटूरबंद घातले की आपल्याला त्या ठिकाणी जी आहे ती छोटी छोटी होणारी धूप आहे ती सगळी धूप थांबवता येऊ शकते. येस सर, तुमच्याशी आपण प्रोग्राम सुरू होण्यापूर्वी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा हे प्रकर्षाने जाणवलं की तुमचा या विषयामधला अभ्यास अगदी गाढा झालेला आहे आणि तुम्ही हे काही असे प्रोजेक्ट स्वतः अवलंबलेले आहेत. काही ठराविक जेव्हा तुमच्या पोस्टिंग बऱ्याच ठिकाणी होत असतात त्या ठिकाणी, तर असे काही अनुभव तुम्ही शेअर करू इच्छिता का आपल्या प्रेक्षकांसोबत, की त्यांना पण थोडंसं त्यातून गायडन्स मिळेल? जरूर जरूर. तर मी ज्यावेळेस उस्मानाबादला उपसंचालक सामाजिक वनीकरण म्हणून होतो तर उस्मानाबादला भूमला ईट म्हणून गाव आहे. तर तिथे एक सुधारित शेतकरी आहेत हे प्रतापराव देशमुख म्हणून. त्यांची 8 ते 10 हेक्टरचा असं एक असा डोंगर होता आणि केवळ तो पडीक होता. आणि 2004 साली त्यावेळेस म्हणजे 3-4ला तिथं उस्मानाबादला तसा एकदम दुष्काळाचीच परिस्थिती झाली होती. त्यावेळेस आम्ही तिथं सीसीटी केल्या आणि त्यावेळेस मग मी या नाशिकहून तिथं हे गवत आणून लावलं. तर सीसीटी केल्यामुळे आणि तिथं जलमृत संधारणाचे कामं झाल्यामुळे तो डोंगर ओला झाला आणि तिथे त्यांनी पूर्ण चराईबंदी केली. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे ते चराईबंदी. ती चराईबंदी त्यांनी केल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना केवळ 4 ते 5 महिन्यामध्ये एवढं गवत झालं की त्या 10 हेक्टरमधून त्यांना जवळजवळ 1 लाख पेंढी मिळाली. आणि त्यापैकी त्यांनी 50,000 पेंड्या जे कोण शेतकरी त्यांच्यामध्ये ते गवत कापायला आले त्यांना त्यांनी दिल्या तशा फुकट. म्हणजे हे जर आपल्याला ही धरणी माता देऊ लागली तर इतकं देते की आपल्याला ते म्हणजे हे घेता घेता आपले म्हणजे आपलं कमी पडेल, आपण कमी पडतो असं आहे. अगदी बरोबर. सर, मग आपण जेव्हा आपण या फॉरेस्ट डिपार्टमेंटशी संलग्न आहात तर आपण ह्या बाकी गोष्टींबद्दल तर बोलतोच आहे की ते दुग्धोत्पादनामध्येही आपल्याला हेल्प करतंय, पण वन्यजीवांबद्दल आपण जर कन्सिडर करायचं झालं तर आपण पाहतोय की मनुष्य आणि वन्यजीव यांचा लिटरली संघर्ष चालू झालेला आहे. आणि पाणी आणि चारा किंवा त्यांना जे लागतंय त्याचं उत्पन्न होत नाहीये आणि त्यांना खायला भेटत नाही, म्हणून ते मनुष्य जिकडे राहतोय तिकडे मार्गस्थ होतोय आणि त्यामुळे तो संघर्ष अगदी पराकोटीला चाललाय. तर अशा या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये ते वन्य विभागामार्फत काही योजना लागू केलेल्या आहेत का, की ज्या मार्फत त्यांचंही संरक्षण होईल आणि त्यांची मुवमेंट जी आहे, एस्केप जो आहे टुवर्ड्स ह्युमन कम्युनिटी, त्याला थोडंसं आपल्याला थांबवता येईल? ह्याच्यामध्ये जरूर चांगलं आहे की आजकाल जे आपलं वनाचं जे संरक्षण आहे तर हे म्हणजे तिथलचे ग्रामस्थ यांची आपण एक कमिटी बनवतो. त्याला संयुक्त वन व्यवस्थापन म्हणतात. या संयुक्त वन व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्या गावातल्या जनावरांना लागणारा जो काय चारा आहे तो आपल्याला आपल्या वनामध्ये सुद्धा निर्माण करता येऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे जे काही त्यांचे इतर काही आपले कामं आहेत त्या कामामधून जर आपण या गवताची रोपं तयार केली तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या या बांधावरती किंवा इकडे इकडे लावायला आपण देऊ शकतो. तर ज्यावेळेस आता हे वनांचं म्हणजे माणूस आणि वन्यजीव ह्याचा जो संघर्ष होतो तर आता वनामध्ये आपल्याला काय हवंय की जे या गवताळ प्रदेशामध्ये राहणारे जे काही प्राणी आहेत, खास करून काळवीट आहे, चिंकारा आहे, इतर पक्षी आहेत आणि लांडगा आहे, कोला आहे, हे असे बारीक हे मांसाहारी पक्षी पण आहेत. नंतर हेर म्हणून जो आपण म्हणतो खरगोश, तर तो पण आहे. नंतर काही पाली असतात, काही सरडे असतात, काही घोरपडी असतात. ते असे म्हणजे विविध वन्य म्हणजे त्याचा कीटक आणि अनेक जीवजंतू अशी ती एक परिसंस्था आहे. आपण या गवताच्या या माध्यमातून जर आपला चारा आपल्याच म्हणजे वनक्षेत्रात तयार झाला तर वन्यजीव कशाला येईल तुमच्या गावामध्ये. आणि आपण केवळ नुसतं आपलं ते गवतच लावतो असं नाहीये. त्याच्याबरोबर हे जे आपले हे ब्राउझर्स आहेत, ब्राउझर म्हणजे केवळ त्याचे शेंडे खाणारे जे काही आपले प्राणी आहेत, खास करून काळवीट आहे, तर त्यांच्यासाठी आपण केवळ इथं मग जी आपली साधी बाभळ आहे, सुबाभळ आहे, कांचन आहे, बोर आहे, या पद्धतीचे सुद्धा आपण तिथे झाडं लावतो. विलायती चिंच सुद्धा लावतो. तर या पद्धतीच्या झाडामुळे त्या वन्यजीवांना त्यांच्या त्या जंगलामध्ये जर खायला म्हणजे अतिशय चांगला चारा होऊ शकतो.
आणि त्याला तरी आता 1-1.5 वर्ष लागतो. एकदम कालावधी आज आपण लावले आणि लगेच झालंय असं नाही होणार, परंतु 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये निश्चित आपण हा प्रश्न सोडवू शकतो. बर, आपल्याला एक फोन आलेला आहे, तो फोन घेऊया. विवेक काळे बोलत आहेत नागपूर वरून. बोला काळेजी. काळेजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, माझा असा प्रश्न आहे. हा मॅडम, माझा असा प्रश्न आहे बोला. की ते जे ऊसासारखी ज्या गवताची लागवड करते त्या गवताचं नाव काय आणि त्याचं दुभत्या जनावरांना किती फायदा होते याच्यासाठी मला सांगा मॅडम थोडी माहिती. बरं, नक्कीच. यशवंत किंवा जयवंत ते हे आहे, ते म्हणजे आपलं एलिफंट ग्रास जो आहे तो आणि बाजरी ह्याचा संकर वगैरे करून त्यांनी त्या जाती आहेत. तर ते जयवंत चांगली जात आहे, ऊसासारखे वगैरे चांगली वाढते आणि त्याचं म्हणजे त्याला थोडं ते बागायती क्षेत्र आहे तर त्याला पाणी लागतं, तर ते चांगलं उत्पन्न देतं आणि ते अतिशय चांगलं आहे तुमच्या जनावरांना खाऊ घालण्यासाठी. वन्यजीवन बद्दलच्या ज्या उपाययोजना राबवलेल्या आहेत आपण त्याबद्दल बोलत होतो, त्याबद्दल थोडंसं सविस्तर सांगता का? वन्यजीवांना खाण्यासाठी जो काय चारा लागतो तर आम्ही त्याची लागवड सुद्धा केलेली आहे. आपल्याला एक व्हिज्युअल्स आता एक दाखवतो. तर चांगल्या प्रकारचा चारा जर आपल्या वन्यजीवांना झाला, आपल्या स्लाइड मध्ये त्याबद्दल स्लाइड मध्ये दिलेला आहे. तर हा चारा निर्माण होणार, हे बघा हा चारा लावलेला आहे. आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुका जो आहे तर तिथे पाऊस फार कमी पडतो. यावर्षी सुदैवाने चांगला पाऊस झालेला आहे आणि आम्ही लागवड पण आमची वेळेवर झालेली आहे, त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचं इथं तुम्हाला ते गवत पाहायला मिळतं. आता या टाईपच्या आमच्या या नर्सरी आम्ही तयार केलेल्या आहेत आणि या नर्सरीमध्ये आम्ही आधी रोपं तयार करतो आणि ही रोपं नंतर पॉलिथिन पिशवीमध्ये लावावी लागतात. तर या पद्धतीपर्यंत आपलं रोपं तयार केली आणि ती आपण या जंगलामध्ये लावली. आपला जो मानव आणि वन्य प्राणी संग्रह आहे म्हणजे जो या संघर्ष आहे तो आपला कमी होण्यात निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होतो. आपण आता वन्यजीवांसाठीचे अवलंबलेले जे पावलं आहेत त्याबद्दल आपण बोलत होतात, पण सर हे तुम्ही जे काही वेळोवेळी जिथे कुठे पोस्टिंग होती त्या पोस्टिंगच्या ठिकाणी तिथे हे सगळे म्हणजे पायलट प्रोजेक्ट म्हणून नक्कीच अडॉप्ट केलेले असणार आहे, पण या सगळ्या गोष्टींना तुम्ही शब्दरूपात काही प्रकाशनं केलेली आहेत का, जी हा प्रोग्राम संपल्यानंतर पण आपल्या प्रेक्षकांना जर त्यातली डिटेल माहिती घ्यायची असेल किंवा संग्रही ठेवायची असेल ती माहिती, तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगता का? येस, तर ह्याच्यासाठी काय मी एक हे पुरण विकासाचं तंत्र या नावाचं एक मी एक हे पुस्तक हे प्रकाशित केलेलं आहे. तर हे पुस्तक आहे ते, आणि या पुस्तकामध्ये आपल्या या जमिनीची जे काही एकूण भारवाहक क्षमता म्हणतो आपण किंवा कॅरिंग कॅपॅसिटी, आपल्या जमिनीवर आपण किती जनावरं चालायला सोडले पाहिजेत आणि त्यानंतर जनावरं तेवढी चालण्यासाठी आपल्याकडे किती असा तो एकूण पाऊस किती पडतो आणि आपले त्याच्यावरती जनावर किती चालायला पाहिजे ही सगळी माहिती दिलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये एकूण आपल्या हे पशुधनाचं महत्व दिलेलं आहे. नंतर जर आपल्याकडे जास्त चारा झाला तर तो कसा साठवावा त्याची पद्धती दिली आहे. म्हणजे जर आपल्याकडे ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर हे चांगलं गवत आपण जर ते कापून ठेवलं तर आपल्या जनावरांना त्यांच्या आहारामध्ये ओल्या चाऱ्याबरोबर कोरडा चारा सुद्धा आवश्यक असतो आणि जनावराच्या एकूण त्याच्या या वजनाच्या 2.5 ते 3% त्याला कोरडा चारा रोजचा आवश्यकच असतो, गरजेचा असतो आणि तो जर चारा आपल्याला मिळाला तर फार चांगलं होतं. आता दुग्ध व्यवसायामध्ये जो 75% खर्च या चाऱ्यावरचा असतो आणि तो जर खर्च आपल्याला या अशा या कोरोनाच्या या विकासातून जर कमी करता आला तर हमखास या गरीब शेतकऱ्यांच्या हातामध्ये निश्चित चांगला ॲश्युअर्ड म्हणजे जो आहे तो पैसा येऊ शकतो. बर सर, आपल्याला एक फोन आलेला आहे. डेव्हिड फर्नांडिस बोलत आहेत सिंधुदुर्ग येथून. बोला. नमस्कार. बोला. नमस्कार. प्रश्न विचारा डेव्हिड जी. बोलतोय सिंधुदुर्गामधलं साहेब. हो तर आम्हाला तुम्ही ही माहिती देत असाल तर गव्यारेड्यापासून जे कंपाऊंडला बोला सोलर साठी काहीतरी आता बोला, तुमचा प्रश्न सलग विचारा. गव्यारेडे येऊन खाऊन जातात ना, मग त्याला माझ्या मते त्यांना ते जनावर येऊन खाऊन जातात, ते फेन्सिंग आणि काय अडॅप्टेशन केलं जाऊ शकतं आपल्याला त्या प्रतिबंध करण्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय विचारण्यासाठीचा प्रश्न होता.
तर तुम्ही असं करा, सिंधुदुर्गहून तुम्हाला या धारवाड जवळ आहे, धारवाडला इंडियन ग्रासलँड अँड फॉडर रिसर्च इन्स्टिट्यूटचं जे काही त्यांचं ऑफिस आहे आणि त्याचा फार्म पण तिथे आहे, तो तुम्ही जरूर जाऊन पाहून या. एकदा हे आपण गवत लावलं की ते गवत बहुवर्षायू आहे, हो की म्हणजे बा पुन्हा पुन्हा लावायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला पहिले एक वर्षभर त्याला जरा चांगलं या जपावं लागतं आणि एकदा का त्याची बा ते मुळं जमिनीमध्ये अशी नीट शिरली आणि व्यवस्थित झालं की मग त्याला काही त्रास होत नाही. आता जनावरं येणार आणि ते खाणार हे तर बा साहजिकच आहे आणि केवळ आपण हे जे सगळे आपले जे उपाय चालले आहेत ते जनावरांच्या साठीच आहेत. फक्त त्याला आता नियंत्रण करणं हे आता आपली खरी एक कसोटी आहे. कसोटी. आणि आपण आधी पण त्याबद्दल बोललात की काही ठराविक वृक्षांची लागवड जर त्याच्या आजूबाजूला केली की सुबाबूळ आहे किंवा काटेरी जी झाडं झुडपी आहेत त्यामुळे ते जमिनीचा पोत पण सुधारेल आणि संरक्षण पण होईल. सर, आपण आपल्या प्रकाशनांबद्दल बोलत होता, तर मला आणखीन एक पुस्तक इथे दिसतंय, त्याबद्दलची माहिती द्या जरा. अजून एक विषय असा आहे की आता मी म्हणजे हे सामाजिक वनीकरण आणि वन खात्यामध्ये असल्यामुळे वृक्षांचं खूप प्रेम आहे आणि खूप लोकांना मध्ये वृक्षप्रेम पुस्तक असतं. तर नक्षत्रवन या नावाचं एक पुस्तक मी या प्रकाशित केलेलं आहे. अच्छा. तर या नक्षत्रवनामध्ये आपापल्या या जन्म नक्षत्राप्रमाणे आपण आपल्या या वृक्षाची लागवड करायची. आणि आता हा जो नक्षत्रवनाची जी संकल्पना आहे त्याला आपल्या म्हणजे इसवी सन या 6व्या शतकापासून त्याला आधार आहे. म्हणजे या बृहत संहितेमध्ये सुद्धा ह्याचे उल्लेख आहेत. आणि या वृक्ष लागवडीमुळे त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलंय की जो माणूस हा वृक्ष लावेल त्याच्या जन्म नक्षत्राचा, त्या वृक्षापासून मिळणारे फायदे त्यांनी घ्यायचे नाहीत, त्यांनी ते सगळे समाजासाठी ठेवायचे. आणि आजकाल जे काय झालं किंवा ते जे आहे ते प्रत्येक गोष्ट मला मिळावी, तर ह्याला थोडं त्या काळात सुद्धा पूर्वीच्या किंवा मी काहीतरी समाजासाठी करावं, समाजासाठी मी जे काय चांगलं करेल तर त्याचा एक तो हे वृक्ष लागवड करेल ही त्याच्यातून आपण जे म्हणतो नेहमी की आपण जे पेरू तसंच उगवणार आहे, त्याचाच थोडासा संदेश या माध्यमातून आलेला आहे. आणि दोन्ही पुस्तकं जी आपण दाखवली इथे त्या दोन्हीमध्ये अगदी डिटेलमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे गवतांच्या जातींपासून त्यांची लागवड आणि व्यवस्थापन कसं करावं याबाबतचं. सर, आपण बऱ्याच वेळ या गोष्टीबद्दल बोलतोय, पण जेव्हा सद्य परिस्थिती किंवा सत्यामध्ये त्याचं रूपांतर करायची वेळ येते त्यावेळेला आपल्याला इन्व्हेस्टमेंट किती करावी लागणार आणि त्या पैशांचं व्यवस्थापन कसं होणार, गवत कुठे भेटणार ते, आणि ठराविक गवत घ्यायचं तर आपल्याला किती एक्सपेंडिचर करावं लागेल. तर एक आपण एक असं काही ठराविक एक एक्झाम्पल म्हणून आपण एक उदाहरण म्हणून सगळ्यांच्या समोर एक काही ठराविक एक देऊ शकतो आपण. यस. तर आपल्याला चांगल्या प्रकारची गवत लागवड जी आपल्याला करायची आहे तर IGFRI म्हणजे धारवाड म्हणा किंवा झाशी म्हणा यांच्याकडून आपल्याला बी उपलब्ध होऊ शकतं. नंतर आपल्याला जर एका हेक्टरी जर आपण 2-2 मीटर अंतरावर या नांगराचे तास टाकले आणि प्रत्येक तासामध्ये म्हणजे त्या 2 या CCT मध्ये किंवा 2 या नांगराच्या तासामध्ये 2 मीटरचं अंतर ठेवावं, म्हणजे हेक्टरी आपले 5000 रनिंग मीटर आपले त्याच्यामध्ये तास होतात. 1-1 मीटर अंतरावर आपण हे असं गवताचं रोप लावावं. तर ह्याच्यासाठी सर्व जो रोप तयार करण्यापासून लागवडीपर्यंतचा पहिल्या वर्षीचा जो खर्च आहे तर तो 1,25,000 पर्यंत येतो. आणि त्याची लागवड झाल्यानंतर त्याला खुरपण्या करायच्या, त्याला खत द्यायचं, त्याचं संरक्षण करायचं, तो खर्च एक पुन्हा 1.25 लाख पर्यंत येतो. म्हणजे एक 2.5 लाख रुपयामध्ये तुमचं 1 हेक्टरचं रान 2 वर्षामध्ये चांगलं तयार होऊ शकतं. बरं. आणि आपण जे गवताचे रोपं तयार करण्याबद्दल जे आपण बोलताय तर हे रोपं कुठे आपल्याला उपलब्ध होतील? की आता समजा आपल्याला जालन्यावरून एक प्रश्न आलेला होता, तर तुम्ही जालन्याचं ठिकाण तर सांगितलं, पण आता असे काही एरिया आहेत, समजा बीड आहे किंवा नांदेड आहे, तर त्यांनी काही ठराविक असे लोकेशन्स आहेत का, किंवा कृषी विद्यापीठ आहे, पशुसंवर्धन खातं आहे, यांच्या मार्फत काही दिले जातात का की हे रोपांची लागवड किंवा डिमांड प्रमाणे काही उपलब्धता केली जाते का? तर ह्याचे ठोंब आपल्याला या धारवाडला IGFRI कडे मिळू शकतात. त्याचप्रमाणे या कृषी विद्यापीठामध्ये पण काही गवताचे ठोंब तिथे मिळू शकतात. म्हणजे तिथं पावण्या आहे, मारवेल आहे. आपल्या या राहुरी कृषी विद्यापीठामध्ये पण एक या चारा पिके म्हणून भाग आहे, तिथून सुद्धा मी अशा या चांगल्या प्रकारचे गवताचे ठोंब आणले होते. तर आपल्याला तिथे मिळू शकतात. 1 रुपयाला 1 ठोंब याप्रमाणे सहसा त्यांची ती म्हणजे किंमत आहे, ते मिळू शकतात. बरं. सर, आपल्याला एक फोन आलेला आहे. घनराज बोलतायत भंडाऱ्यावरून. बोला घनराजजी. नमस्कार, बोला. हॅलो मॅडम. नमस्कार. हा, बोला मॅडम. आपल्याला जैवन गवताबद्दल काही माहिती पाहिजे होती.
बरं, नक्कीच, धन्यवाद. जयवंत स्पेसिफिक गवत सांगितलंय नाही तर त्यांनी. जयवंत या गवताविषयी मला एवढी माहिती नाहीये, त्याचा अभ्यास नाहीये, परंतु ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाने चांगलं केलेलं आहे आणि त्याची लागवड सुद्धा चांगली केलेली आहे तिथे. त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. बरं, नक्कीच आमच्या परीने तर आम्ही नक्की प्रयत्न केलेला आहे की तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती आपण पोहोचवण्याचा, आणि तुम्हालाही नक्की या सगळ्या माहितीचा आणि आपल्या बडवे सरांनी जी काही माहिती दिली त्याचा फायदा होणारच आहे. तुम्ही फोन करून प्रतिक्रिया नक्की कळवत असतात आम्हाला, आणि ते शब्द आणि तो उत्साह आम्हाला आमचा द्विगुणित करत असतो. कौतुक नक्की करा, पण पत्र रूपाने जेव्हा कौतुक करताल किंवा मेल रूपाने जेव्हा कौतुक करताल तर तो आम्हाला संग्रही ठेवायला खूप सोपा जाणार आहे. तर कौतुक इथून पुढे फोनवर करण्यापेक्षा मी सजेशन देईल प्रेक्षकांना की पत्र रूपाने करा आणि तो आम्ही संग्रही ठेवू. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. धन्यवाद. हां मंडळी, पुढचा विषय आपण आता बघूया. पुढच्या गुरुवारी जो प्रसारित होणारा विषय आहे कृषी दर्शन कार्यक्रमात तो आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे धोरण, आणि यामध्ये सहभागी होणार आहेत मिलिंद आकरेजी, कार्यकारी संचालक आहे कृषी पणन मंडळ पुणे येथील, आणि संचालन करणार आहे कुणाल रेगे. सर, आपण आज स्टुडिओमध्ये आलात आणि इतकी मोलाची माहिती आणि इंटरॅक्टिव्ह सेशन जे झालंय त्याबद्दल मी दूरदर्शनतर्फे आणि सर्व प्रेक्षकांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानते. नमस्कार. नमस्कार.